संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. फुटीनंतरही शिवसेना अधिक ताकदीने उभी, नितीन सावंत. कर्जतमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक संपन्न. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कर्जत तालुकास्तरीय आढावा बैठक कर्जत येथील शिवालय या पक्ष कार्यालयात उत्साहात पार पडली. या बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या कर्जत नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. बैठकीस तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. कर्जत नगर परिषदेवर 5 नगरसेवक, 1 उपनगराध्यक्ष, जिल्हा परिषदेवर 2 सदस्य, पंचायत समितीमध्ये 4 सदस्य शिवसेना ठाकरे पक्षाचे निवडून आले आहेत. त्यामुळे फुटीनंतरही पक्ष अधिक मजबूत झाला असून कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गावागावात शाखा प्रमुखांची नव्याने नेमणूक करताना जुन्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या घरातील तरुणांना संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे यांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी विकास कामांवर भर देत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा सल्ला दिला. तर जगदीश ठाकरे यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून विकास कामे राबवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीत रिक्त पदे लवकरच भरून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल असेही तालुका प्रमुख बाजीराव दळवी यांनी स्पष्ट केले. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सुद्धा करण्यात आल्या. या प्रसंगी व्यासपीठावर उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे, उपसभापती चित्रा जगदीश ठाकरे, उपनगराध्यक्ष संतोष पाटील, पंचायत समिती सदस्य नितीन धुळे, पंचायत समिती सदस्य सुषमा पवाली, नमिता लहू श्रीखंडे, कविता शिंगवा, नगरसेवक प्रशांत पाटील, नगरसेविका सुचिता खोत, मानसी कानिटकर, माथेरान नगरसेवक सचिन दाभेकर, ज्येष्ठ पदाधिकारी मोहन ओसवाल, पंढरीनाथ राऊत, दशरथ भगत, तालुका प्रमुख बाजीराव दळवी, करुणा बडेकर, प्रमिला बोराडे, माथेरान शहर प्रमुख कुलदीप जाधव, कर्जत शहर प्रमुख निलेश घरत, उपशहर प्रमुख कृष्णा जाधव, नेरळ शहर प्रमुख बंडू क्षीरसागर, युवा सेवा अधिकारी संपत हडप आदी उपस्थित होते. त्याच्या समोर सर्वात मोठा तालुक्यातला मोठं नाव त्याच्या समोर होतं, पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांची साथ असल्यामुळे आज चित्राताई ठाकरे असतील, त्याच्यानंतर पवारताई असतील, माझे मित्र कट्टर शिवसैनिक लवदादा श्रीखंडे पण त्या ठिकाणी बाहेर होता, पण लवदादाला बोललो त्या इकडे ये, आणि तो बिचारा त्या शब्दाला मान देऊन तोही त्या ठिकाणी आज आल्याबद्दल निवडून आला. आणि कविताई शिंगोळे यांचं खास करून विशेष कौतुक करायला लागेल, कारण मी पण आज वयाच्या 24 वर्ष नगरसेवक झालो. आज 40-41 वयात आहे, भरपूर कार्यकर्ते बघितले, पण कविताईचे शिंगोळ्यासारखा एक आदिवासी समाजाचे कार्यकर्ता मी पहिल्यांदा बघितली, जे आपल्या पक्षात प्रवेश केला. आपण तिला त्या ठिकाणी तिकीट दिली, 1600 मतांच्या निवडून आल्याच, पण त्यांची कामाबद्दल असलेली काम करण्याची पद्धत, ज्या दिवशी पंचायत समिती मेंबर झाल्या त्यांनी वही आणली, त्या वहीवरती त्यांनी स्वतःचं नाव लिहिलं आणि मी काय काम करणार, मी कुठल्या वाडीला जाणार, मी कुठल्या वस्तीला जाणार आहे, त्यामध्ये काय समस्या आहेत, एवढं काम करणाऱ्या आदिवासी समाजाची काही त्या ठिकाणी करू शकते. मी माझ्यासारखा कार्यकर्ता म्हणून मला खरंच अभिमानास्पद अशी गोष्ट त्या ठिकाणी आहे. कर्जत नगरपालिकेचं इलेक्शन असेल, त्या ठिकाणी माझे मित्र संतोषदादा पाटील रक्तासाठी ते ठिकाणी आता गेले, पण माझा मित्र आज त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष झाला. जसे माझे मित्र बाबू पाटील त्या ठिकाणी नगरसेवक त्या ठिकाणी झाले, किंवा चित्राताई आपल्या ताई असतील, या पाणीपुरवठा समितीमुळे आज कर्जतच्या शहराच्या त्या सोबत काम तुम्ही करतायत. त्या ठिकाणी कार्यकर ताई असतील, खरा शिवसैनिक कसा असावा, वाढत्या काळातही कार्यकर सारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी लढला, आणि सगळ्या तालुक्याच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळे आज त्या ठिकाणी ते नगरसेवक त्या ठिकाणी काम करतात. आणि विशेष कौतुक ज्याचं करायचंय ते माझे नितीनदादा धुळे, आज ते राष्ट्रवादीकडून सदस्य आहेत पंचायत समिती, पण त्यांच्यातली शिवसेना आज पण त्या ठिकाणी जोडवते. मी तालुका प्रमुख म्हणून आहे,
आहे, मी जरी त्या संभावनावरती निवडून आलोय तरी मी शिवसैनिक पहिल्या दिवसापासून आज मिटिंगला येऊन पण त्यांनी जसं दाखवून दिलं की मी कुठे जरी असेल तर मी शिवसैनिक म्हणून आहे. मला तुमच्या कार्यकर्त्यांची संवाद साधण्याची ऍक्च्युली मिटिंग घेतली होती. कारण जेव्हा पर्वत विकास आघाडी म्हणून करायची तर पर्वत आघाडी करत असताना प्रत्येक गावातल्या शाखा प्रमुखाच्या ठिकाणी ऍक्टिव्ह बोललो. तसे शहरात करत असताना मी इथल्या शाखा प्रमुख असेल विभागप्रमुख त्यांच्याशी बोललो. ते सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की आपल्याला जर कार्यकर्ता टिकायचं असेल तर आपण नगरपालिकेला ही आघाडी केली पाहिजे. किती लोकांनी त्या ठिकाणी माझे आरोप केले की नितीन सावंतनी शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. पण आज या ठिकाणी मला मनस्वी असा आनंद होतो की मी असेल माझे तालुका माझे सगळे ज्येष्ठ सहकारी या ठिकाणी आहेत, त्याची नावं मी या ठिकाणी आज घेतली नाहीत. या सगळ्यांनी सहकार्याने मला साथ दिली आणि कर्जत नगरपालिका पर्वत आघाडीच्या माध्यमातून आज उपनगराचे असेल 5 नगरसेवक, मी 15 वर्ष नगरपालिकेत नगरसेवक काम केलंय. 4 नगरसेवकावरती आपण कधीच नगरपालिकेत नव्हतो. आज 5 नगरसेवक त्या ठिकाणी आहेत. कर्जतच्या इतिहासात पहिल्यांदा उपनगराध्यक्ष म्हणून आपण त्या ठिकाणी आज बसलेला आहे. आज पाणीपुरवठा सभापती म्हणूनच काही काम करत आहे. ते करत असताना किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीचा विषय आला त्या टायमाला पण प्रत्येक कार्यकर्त्याशी बोलत असताना प्रत्येकाची कार्यकर्ती भूमिका होती. आपण कुठेतरी आघाडीतून लढलं पाहिजे तरच आपण त्या ठिकाणी पंचायत समिती जाऊ, जिल्हा परिषदेवर आपण जाऊ. आणि त्या ठिकाणी पंचायत समिती लढत असताना 4 पंचायत समिती आपण 5 पंचायत समिती आपण लढलो. संदेश आजारे म्हणून माझा मित्र एक लढवता कार्यकर्ता खरंच त्या ठिकाणी त्याला मानायला पाहिजे. काम 5 सीट लढलो, 4 सीट जिंकलो आणि एकच सीट आपण हरलोय. ती पण एक 70-80 मताच्या फरकाने त्या ठिकाणी हरलो. कारण तो आम्हाला असं करायला कंपनी स्वतः संदेश चांगल्या मतांनी त्या ठिकाणी निवडून येईल म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे म्हणून त्या ठिकाणी थोडं दुर्लक्ष झालं आणि 5ही ठिकाणी आपण त्या ठिकाणी जिंकलो होतो. आणि नितीन धोळे हा 6वा पंचायत समितीचा आपला मेंबर त्या ठिकाणी जो आपल्या सुरभवर नव्हता तो आपला पदाधिकारी होता आणि तो त्या ठिकाणी लढला आणि तो पण त्या ठिकाणी लढला म्हणून आपण 4 नाही तर 5 पंचायत समिती या ठिकाणी मेंबर आज आहे. त्याप्रमाणे जिल्हा परिषदचा विषय आला त्या ठिकाणी बाबूशेठ घारे आणि आपण सुनीताताई मोरे हे 2 जिल्हा परिषद सीट लढलो आणि 2 पंचायत समिती जिल्हा परिषद सीट हे काळूदादा गाडगे हे माझे सभापती ते ज्येष्ठ शिवसैनिक कट्टर शिवसैनिक म्हणून दुसरे राजाराम शेळके. म्हणजे शिवसेना संघटन किती मजबूत आहे, आपली ताकद काय आहे ते आपल्या सिंबल आपल्या शिवसेनेच्या सिंबल असताना आपल्या सिंबलवर आपण राष्ट्रवादीचे 2 उमेदवार दिले. कारण आपल्याला शेवटीला आदिवासी समाजाच्या 3 सीट या ठिकाणी होत्या. ती ओपनच्या 6 जिल्हा परिषद बसत असताना 2 ऑलरेडी आपण ओपन घेतल्या होत्या. तर एक ओपनची सीट त्यांना कुठेतरी द्यायला पाहिजे म्हणून आपण काळूराम गाडगे त्या विषय त्या ताई ठाकरे ताईला त्या ठिकाणी उभं केलं. त्या ठिकाणी राजाराम शेळके कडवं शिवसैनिक आपल्या देश मिळून आला. म्हणजे आज तालुक्यात आपली सर्वच ताकद मोठी आहे आणि ताकद मोठी असताना आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानायचे होते. त्यासाठी एक आढावा बैठक घ्यावी आणि तुमच्या सगळ्यांच्या मनापासून शाखा प्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, उपविभाग प्रमुख असेल, तालुका प्रमुख असतील या सगळ्यांचे आभार मानावेत. आणि येणाऱ्या दिवसामध्ये ग्रामपंचायत असतील ती तयारी कशी करायला पाहिजे. माझे पंचायत समिती मेंबर असतील, जिल्हा परिषद मेंबर असतील, नगरसेवक असतील याच्या माध्यमातून सगळ्यातला माझा शिवसैनिक तो त्यांच्यासाठी रात्रंदिवस त्या ठिकाणी लढला आणि म्हणून आपण ते यश संपादन करू शकलो. तर त्यांना येणार तसं आपल्याला न्याय कसा देता येईल त्यासाठी आपण या ठिकाणी आढावा बैठक या ठिकाणी घेतली. ही आढावा बैठक घेत असताना अचानक कालपासून शटडाऊन झालं, लाईट नाही म्हणून सांगितलं गेलं. तरी पण माझ्या शिवसैनिक कुठे हलता हलता आज त्या ठिकाणी जागेवर बसून आपल्या सगळ्यांच्या शिवसैनिकांना मनोगत त्या ठिकाणी ऐकतो. आज ग्रामपंचायतचा टप्पा पुढच्या बाबूशेठ बोलले त्याप्रमाणे 4-1 महिन्यामध्ये आहे. तर मी त्यासाठी आपण आढावा बैठकीत तो पण विषय या ठिकाणी घेतलेला आहे. ज्या ज्या ग्रामपंचायतमध्ये आपण त्या ठिकाणी जा त्या ठिकाणी आपण सगळे पदाधिकारी म्हणून कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊ. जे बाबूशेठ बोलला त्याप्रमाणे सरपंच त्या ठिकाणी इच्छुक आहे आणि जो कार्यकर्ता सक्षम आहे त्यांना त्या ठिकाणी करा. माझा बोलला जिथं कोण सक्षम नाहीये पण त्यांना आपल्याला ताकद द्यायची. ती ताकद कारण मी तुम्हाला सगळ्यांना शब्द या ठिकाणी दिला होता. तरी मी आमदारकी हरलो असेल तरी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेला जे माझ्याकडून करता येईल ते केले. या ठिकाणी 4ही पंचायत समिती मेंबर त्यासाठी नगरसेवक आहेत. जे नितीन सावंतला शक्य होतं ते त्यांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी केलेलं आहे. आपल्याकडे पक्ष आज या ठिकाणी काय जे आहे ते आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी आपले पत्रकार मित्र या ठिकाणी आले त्यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. कारण आज तुम्ही 11-11:30 वाजून या ठिकाणी आणून आम्हाला जो सहकार्य करतात त्याचा आपली मनापासून आभार. भूक लागली बोलायचं सारखं भरपूर आहे पण आज भूक लागल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनाला कधी येत असतं मीटिंग संपते आणि मी कधी जेवतोय
म्हणून हे बोलता येणार दिवसामध्ये तालुका प्रमुखाचे सगळे तिथे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. आणि तुम्हाला एकच विनंती आहे, पर्वतन विकास आघाडी म्हणून आपण आपला कार्यकर्ता न्याय मिळावा म्हणून आपण त्यांच्याबरोबर होतो. ग्रामपंचायत पर्यंत आपण त्यांच्याबरोबर असतो. पण येणारी लढाई ही आपल्या शिवसेना संघटना म्हणून आपल्याला उद्या लढाई आपली लढायची आहे. त्यामुळे आपला पक्ष कसा मजबूत होईल, आपली संघटना कशी मजबूत होईल, आपल्या काळा गावामध्ये बीएल त्या ठिकाणी नेमणूक करायचे, तर सगळे बीएल आपल्या त्या ठिकाणी नेमले पाहिजेत. आपल्या संघटनेला प्रत्येक शाखा प्रमुख, काही ठिकाणी शाखा प्रमुख वयस्कर आहे की त्यांच्या घरातला कोण मुलगा असेल, त्यांचा कोण असेल, त्यांच्याशी त्यांना भेटायला संवाद करा की बाबा तुम्ही कोणाला देणार आहेत का, तर त्याला त्या ठिकाणी पहिले प्राधान्य द्या. कारण ते तीच मूळ शिवसेना आहे. त्यांनी 40 वर्षी शिवसेना रुजवली, तर त्यांना भेटून त्यांचा सन्मान करून तर ते कोण नाव देत असतील तर त्यांना येणार दिवसामध्ये नाव द्या. आज आपल्याला बाबूराव बीड पासून ते पार खंडेश्वरचा कोपरा करून कर्जत तालुक्याच्या चारही ठिकाणी भविष्यामध्ये आज आपण उपसभापती या ठिकाणी बघितलं, उपनगराध्यक्ष या ठिकाणी बघितला, जिल्हा परिषदला भविष्यामध्ये सभापती आपल्याला कोणते होईल ही आशा माझ्यासारख्या कार्यकर्त्यात आहे. पण भविष्यामध्ये आपल्या इथे सरपंच 40 ठिकाणी आज सरपंच इलेक्शन आहे, तर आपले सरपंच त्या ठिकाणी सर्वात जास्त झाले पाहिजे. 3-3.5 वर्ष कुठल्याही प्रकारची मोठी इलेक्शन त्या ठिकाणी नाहीये. आज खासदार अधिवेशन केंद्रात चालू आहे. डिमोल्युशनचा मोठा मुद्दा आहे. भविष्यामध्ये मतदारसंघ सगळे आमदार वाढणार आहेत, खासदार वाढणार आहेत, हे मतदारसंघ सगळे फुटणार आहेत. उद्या महिलांसाठी तर सर्वात मोठी सेवा संधी या ठिकाणी आहे. ती महिलांना 33% आरक्षण याच्या भविष्यामध्ये आहे. त्यामुळे भविष्याच्या पुढात काय यापेक्षा आपला आज संघटना कशी मजबूत झाली पाहिजे, आपलं संघटन गाव आणि वस्तीवरती कसं मजबूत झालं पाहिजे, ते कधी मजबूत होईल तर तिथल्या कार्यकर्त्याला आपण न्याय देता कसं आलं पाहिजे. तर जिल्ह्याची जो निधी असेल, तो बाबूशेठ असेल, या ठिकाणी पृथ्वीज असेल, सगळे लोक ऍक्टिव्ह मेंबर आहेत, माझ्या ठिकाणी आहेत. आपण लवकरच बसून त्याचा निर्णय घेऊ आणि राहिलेला प्रत्येक पंचायत समितीच्या मेंबरला एकत्र करून प्रत्येक आपल्या गावातला शाखा प्रमुख असेल, सर्वसामान्य कार्यकर्ता असेल, त्याला तो निधी भेटून ते एक छोटं काम का होईना नगरपालिकेच्या माध्यमातून पण तसं आपल्याला ते करायला लागणार आहे. ते आपण येणार दिवसात सगळे मिळून या ठिकाणी करूया. आणि परत एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानायचे की आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिलात. पण तालुका प्रमुख मला एक थोडी विनंती करायची, बरेचसे शाखा प्रमुख या ठिकाणी मला फोन केला की आपण मिटिंग रविवारी घेतली, तर आम्हाला पण सुट्टीचा दिवस असतो, आम्हाला पण आमच्या मिटिंगला याच्या येणारी पुढची मिटिंग ही रविवारी तुम्ही कधी पण आढावा बैठक घ्या 2-3 महिन्यांनी, पण दर महिन्यातून 2 वेळा तरी की तालुक्याचे पदाधिकारी असतील, जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समिती, नगरपालिकेचे मेंबर तुम्ही एकत्र बसा, कधी शिवाऱ्याला बसा, कधी नेरळला जा, कधी खांडाचा एक ठिकाणी बस चर्चा करा, आपलं संघटन कसं वाढलं पाहिजे या ठिकाणी बघितलं आहे. तर सचिन भाऊ मनापासून समस्या हे वाटतो या ठिकाणी माथेरानसारख्या ठिकाणावर शहरप्रमुख म्हणून असतील, कुलदीप दादा असेल, आणि ज्यांनी चांगल्या प्रकारे सचिनने एकदम दादागिरीने एकदम चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलंय. माथेरानमध्ये भविष्यात आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करायचे, आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी दुर्लक्ष त्या ठिकाणी होतो. आपण सगळ्या ठिकाणी भेटतो, माथेरान आपल्या जवळ असून तर लोक त्या ठिकाणी येतात, पण आम्ही त्या ठिकाणी कुठेतरी कमी होत घेतो. पण येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही सगळेच जण त्या तिथं काही जे काय काम करायला लागेल त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सगळे प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर येऊ आणि आपली संघटना येणाऱ्या दिवसामध्ये कशी प्रभावीपणे वाढली जाईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू. जास्त काय बोलत नाही, बोलण्यासारखं भरपूर आहे. जिल्हा परिषद आढावा आपण तुम्ही भविष्यात त्या ठिकाणी घ्या, ग्रामपंचायत ठिकाणी आढावा घ्या, परत आपण सगळे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी घेऊ. आज मनापासून प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनावर एक समाधान आहे की आपण नगरपालिकेमध्ये सत्तेत, पंचायत समितीमध्ये सत्तेत, जिल्हा परिषदमध्ये सत्तेत, प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात एक आशा आहे की येणाऱ्या दिवसामध्ये माझ्या गावातलं काहीतरी काम होणार आहे. ते बाबूदादा तुझ्याकडे असतील, पद्मेश्वरी जी आहे पद्मेशकडे असतील, या पंचायत समिती उपसभापती असतील, मेंबर असतील, त्यांच्याकडे एका आशे मी बघताय, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष असतील, सगळे नगरसेवक असतील. ते येणाऱ्या दिवसामध्ये माझ्या शाखा प्रमुखापासून सर्वसामान्य कार्यकर्ता कसा जगेल यासाठी आपण सगळेच कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी सक्षमपणे काम करूया आणि एका वेगळ्या ध्येयाच्या दिशेने सज्ज होऊया या ठिकाणी बोलतो. आणि आपले सगळ्यांचे परत एकदा मनापासून सर्व शिवसैनिकांचे शाखा प्रमुख असेल, उपप्रमुख असेल, सगळेच आजीमाजी पदाधिकारी सगळ्यांचे या ठिकाणी नावं घेतली नाही, ते मनापासून समस्या सगळ्यांचे माफी या ठिकाणी मागतो. आणि खास करून पत्रकार मित्र या ठिकाणी जे आले त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि माझे लांबरेल भाषण या ठिकाणी संपवतो. आणि माधुराने बोलल्याप्रमाणे सगळ्यांनी आपण त्या ठिकाणी जेवूया एकत्र आणि भविष्यामध्ये लवकरच प्रत्येक गाववाईज आढावा घेण्यासाठी सगळे तालुका प्रमुख यांच्या आदेशाखाली काम करूया हेच त्या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र.